नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आज नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजेच नवरात्रीची तिसरी माळ आणि आज देवीच्या तिसऱ्या रूपाचे तृतीय रूपाचे पूजन केले जाते, द्वितीय स्वरूपाचे पूजन केले जाते आणि देवीचे तिसरे रूप म्हणजेच शुभ आशीर्वाद देणारी देवी चंद्रघंटा माता। चंद्रघंटा देवीची कथा ऐकल्याने, आराधना केल्याने, पूजा केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी नांदते आणि वैवाहिक जीवनात जर समजा काही अडचणी असतील तर त्या सुद्धा दूर होतात आणि वैवाहिक जीवन आनंदी राहतं। त्यामुळे नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची ही कथा तुम्ही सुद्धा नक्की ऐका। चला तर मग पाहूयात चंद्रघंटा देवीची कथा आणि संपूर्ण माहिती। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, अजून सुद्धा तुम्ही आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी संस्कृतीची, सणांची आणि परंपरेशी निगडित असलेले व्हिडिओ हे नेहमी येत असतात। अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक सुद्धा करा, कारण त्यामुळे आम्हाला अजून छान नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते। चला तर मग पाहूया देवी चंद्रघंटा मातेची कथा। आता हिंदू धर्मग्रंथानुसार जेव्हा देव आणि असुर यांच्यात युद्ध झाले होते, त्यानंतर ते दीर्घकाळ चालले आणि तेव्हा राक्षसांचा स्वामी महिषासूर याने देवतांवर विजय मिळवला। इंद्राचे सिंहासन त्याने हिसकावून घेतले आणि स्वतःच स्वर्गाचा तो स्वामी बनला। हे पाहून सर्व देव खूप जास्त दुखी झाले। स्वर्गातून हकलून दिल्यानंतर सर्व देव या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीकडे गेले आणि तिथे जाऊन सर्व देवांनी असुरांनी त्यांच्यावर केलेल्या अत्याचाराबद्दल आणि इंद्र, चंद्र, सूर्य, वायू आणि इतर देवतांच्या हिसकावलेल्या अधिकाराबद्दल परमेश्वराला सांगितले आणि देवतांनी परमेश्वराला सांगितले की महिषासुराच्या अत्याचारामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर फिरणे हे अशक्य झालेले आहे। आणि मग हे ऐकून ब्रह्मा, विष्णू आणि शिवशंकर सुद्धा खूप जास्त असे क्रोधित झाले। त्याच वेळी 3 देवांच्या तोंडातून एक ऊर्जा बाहेर पडली। देवतांच्या शरीरातून निघणारी ऊर्जा देखील त्या ऊर्जेमध्ये मिसळली आणि ही ऊर्जा 10 दिशांना पसरू लागली। मग तिथे एका मुलीचा जन्म झाला। भगवान शंकरांनी नंतर त्या देवीला आपला त्रिशूळ हा सादर केला। भगवान विष्णूंनीही तिला सुदर्शन चक्र दिले आणि त्याचप्रमाणे सर्व देवी देवतांनी सुद्धा देवीला शस्त्रे दिली। इंद्राने आपला हत्ती, जो ऐरावत हत्ती आहे, तो सुद्धा देवीला भेट म्हणून दिला। सूर्याने आपले तेज, तलवार आणि स्वार होण्यासाठी सिंह प्रदान केला। मग देवी सर्व शास्त्रासह महिषासुराशी युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर आली। तिचे हे सर्व विशाल रूप स्वरूप पाहून महिषासूर भीतीने थरथर कापू लागला। मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटावर हल्ला करण्यास सांगितले। मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसाच्या सैन्यांचा नाश केला आणि अशा प्रकारे देवी चंद्रघंटाने असुरांचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्ध्यान झाल्या। तर मंडळी, ही होती माता चंद्रघंटा देवीची कथा। आता आपण पाहूयात की चंद्रघंटा मातेचे, चंद्रघंटा देवीचे जे रूप होते, स्वरूप होते, ते कसे होते। तर आपल्याला कथेवरनं कळालंच की सूर्यदेवाने चंद्रघंटा देवीला वाहन म्हणून सिंह दिले होते, म्हणून चंद्रघंटा देवीचे वाहन सिंह आहे आणि देवीला 10 हात आहेत। देवीच्या हातात देवांनी दिलेले अनेक शस्त्र आहेत। त्याचप्रमाणे कमळाचे फूल, धनुष्य, जपमाळ आणि बाण आहेत आणि बाकीच्या हातांमध्ये त्रिशूळ, गदा, कमंडल आणि तलवार आहेत आणि आईचा 5वा हात आहे तो अभय मुद्रेमध्ये
राहतो। त्याचप्रमाणे देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची एक माळ आहे। देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा देवी असे म्हटले जाते। देवीच्या शरीराचा रंग हा सोन्यासारखा चमकणारा आहे। दुर्गा देवीचे हे स्वरूप अत्यंत कल्याणकारी आहे। माता चंद्रघंटेच्या कृपेने आपले सर्व पाप आणि संकट दूर होतात। भक्तांच्या सर्व संकटांचे निवारण ही चंद्रघंटा देवी लगेचच करते असं म्हटलं जातं। आणि चंद्रघंटा देवीची उपासना केल्यामुळे आपल्याला सर्व सांसारिक संकटातून आणि अडचणीतून मुक्ती मिळते। आणि मंडळी, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा या नवरात्रीत तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा करून, आराधना करून, मातेची कथा ऐकून, मातेला स्मरण करून मातेचे शुभ आशीर्वाद प्राप्त करू शकतात। आता तुम्ही पूजा कसा करू शकता किंवा आराधना कशी करायची, तर देवीच्या आराधनेसाठी तुम्ही ओम दैवी चंद्रघंटाय नमः, ओम दैवी चंद्रघंटाय नमः या मंत्राचा जप करू शकता। किंवा मग तुम्ही दुर्गा चालीसा वाचू शकता, नाहीतर मग तुम्ही दुर्गा आरती सुद्धा करू शकता। आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही पांढऱ्या रंगांच्या ज्या मिठाई असतात त्यांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। त्यात तुम्ही खीर, बर्फीचा समावेश करू शकता। देवीला मध अर्पण केलेलं सुद्धा शुभ मानलं जातं, त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही त्या दिवशी देवीला मध सुद्धा अर्पण करू शकता। आणि ही देवीची जी पूजा आहे, चंद्रघंटा देवीची पूजा, ती पिवळ्या किंवा सोनेरी रंगाचे कपडे परिधान करूनच करावी असं म्हटलं जातं। किंवा मग त्या दिवशी जो नवरात्रीचा रंग दिलेला असेल तो रंग परिधान करून जरी तुम्ही ती पूजा केली देवीची तरी चालतं। आणि अशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवून देवीला प्रसन्न करू शकतात आणि देवीचे कृपा आशीर्वाद प्राप्त करू शकतात। कारण या भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधकार दूर करण्यासाठीच देवी चंद्रघंटा ही प्रकट झाली होती असं सांगितलं जातं। आणि या देवीची जर आपण आराधना केली तर आपल्याला आध्यात्मिक आणि आत्मिक शक्तीसुद्धा प्राप्त होऊ शकते। आणि म्हणून या दिवशी जर समजा म्हणजे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठण केलं तर तुम्हाला यश, प्रगती, कीर्ती, मान, सन्मान प्राप्त होतो। कारण दुर्गा सप्तशतीचे जे अध्याय आहेत त्यात देवीने जे युद्ध केलेले आहे त्याचीच माहिती दिलेली आहे। आणि ही जी कथा आहे चंद्रघंटा देवीची ही त्याच्या आधारितच आहे। त्यामुळे तुम्ही दुर्गा सप्तशतीचं जर पठण केलं तर तुम्हाला एवढ्या गोष्टी प्राप्त होणार आहे। त्यामुळे तुम्ही आवर्जून पठण सुद्धा करा। आणि ही होती चंद्रघंटा देवीची संपूर्ण माहिती, कथा। तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। कमेंटमध्ये चंद्रघंटा देवी की जय लिहायला अजिबात विसरू नका। आणि आपल्या सण, संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत। तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र।